राज्यातील अनेक भागात पावसानं दडी मारली होती, परंतु काही जिल्ह्यात पावसानं जोरदार बॅटिंग केल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। पुढील 3 ते 4 दिवस उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। दरम्यान काही ठिकाणी वादळी वारेही वाहत आहेत। आजच्या भागात आपण राज्यात हवामान नेमकं कसं असेल याविषयीची माहिती जाणून घेऊया। पुढील काही दिवस मुंबईत अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। तसेच उद्या कोकणामध्ये सर्वत्र वादळी वारे वाहतील आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। पालघर, ठाणे, डोंबिवली या भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। उद्या मुंबईमध्ये 32 अंश सेल्सिअस कमाल तर 26 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल। सलग 3 दिवसापासून पुण्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुण्यात पुढील 3 दिवसही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तसेच घाट माथ्यावर वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। उद्या पुण्यामध्ये 32 अंश सेल्सिअस कमाल तर 24 अंश सेल्सिअस किमान तापमानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। गेल्या 24 तासांपासून विदर्भात उकाडा वाढल्यामुळे काही भागात मुसळधार तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झाला। हवामान विभागाकडून विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना देखील पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला। उद्या नागपूरमध्ये 35 अंश सेल्सिअस कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव या जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यातही काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसंच इतर ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे। उद्या संभाजीनगरमध्ये 30 अंश सेल्सिअस कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल। गेल्या 2 आठवड्यांपासून विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झालाय। मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। हवामान विभागानं राज्यात पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवलाय। त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन देखील करण्यात येत आहे।